तिथे जर एखादा मोठा फटका आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. पण ते दोन निर्धाव चेंडू घात करून गेले. ते वावरले संघाचं आणि ते विजयपथावरती पोहोचला गावदेवी खरवाई संघ. तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी केला प्रवेश. यानंतरची मॅच भोज ओम कोणेश्वर भोज विपक्ष शांताराजा बदलापूर. एकाच परिसरातील दोन संघ आपण या ठिकाणी पाहतो. मॅन ऑफ द मॅच जिशान यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी येतील. कालचे बड्डे बॉय ज्यांच्यामुळे तब्बल 38,000चे फटाके काल वाजवले गेले. ज्यांच्या बड्डेमध्ये पूर्ण गावाला जेवण वाटलं गेलं होतं. जिशानच्या बड्डेला 38,000चे फटाके वाजवले गेले होते. ते बड्डे बॉय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया पुढच्या मॅचकडे जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रियश. स्ट्राईकला शंकर, नॉन स्ट्राईकला तो प्रथमेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक करे. कुणाल पेनकर सध्या आराम करतात. आमच्या 12th मॅन म्हणून आमच्या सोबत जोडले गेलेत. प्रतीक तयार. समोर शंकर. पहिला चेंडू गोलंदाज तयार झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये सात सिद्दीकी. पहिला चेंडू स्वागत केलं गोलंदाजचं. सेक्स से करेंगे तुमका स्वागत. ठोक डीजे. मास्टर पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती षटकार पाहिला. दुसरा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. कार्पेटमध्ये चेंडू जातो. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात झालाय. सुंदर क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर 4 धावा आहेत. चौकार 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्येवरती आकार दिला जातोय. लगातारचे 2 मोठे फटके. क्षेत्ररक्षकाने चेंडू जरूर अडवला होता. थोडासा डिसाल क्षेत्ररक्षण ठरलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवरती आपण मोठे फटके जरूर पाहिले होते. 10 धावा. इथे पंच आम्हाला सांगतील 2 हात समांतर केले. सांगितलं स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावाने स्कोर कार्ड अजून पुढे सरकतोय. 11. खुरमबाई नझे या स्पर्धेचे संयोजक आयोजक अब्दुल्ला भाई इनके लंगोटी यार आज
आमच्या सोबत, आमचं भाग्य आहे जिशान आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. आणि आमचे लाडके आमचे दादा जक्कीनांना अजूनही या मैदानावरती या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. त्यांचंही मनापासून गोड कौतुक. सर आमच्या सोबत जोडले गेलेत. इथे स्टेट डाऊन लॉंगा प्रिझन मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. इथे जम अगोदर आली आणि चेंडू झाला पार. 7 धावेसाठी आला षटकार. धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 17 वरती झटका जरूर पाहायला गेला. इथे पंच आमच्याकडे ओलर घेतात, सांगतील स्वेर मारा 2 हात समांतर केले. सांगितलं वाईट चेंडू एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. तो संख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 षटकार 1 चौकार 1 2 स्वेर धावा आपण या ठिकाणी पाहायला गेल्यात. 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकातील 2 चेंडू डॉट चेंडू वावरले संघाचा घात करून गेला. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने फुलेचा चेंडू स्टेप आउट करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. चेंडू होणार सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. इथे दांडीगुल फलंदाज बाद. फ्लॅटून कामगिरी करणारा फलंदाज माघारी परतला. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. आणि मागच्या सामन्यात जर विचार केला पहिल्या सामन्यामध्येही जेव्हा बदलापूर संघ गोलंदाजी करत होता तर पहिल्या षटकात 22 धावाच खर्च होत्या. इथेही 22 धावा खर्च या ठिकाणी केल्यात. पण शेवटच्या चेंडूवरती तिथेही आपण पाहिलं होतं एक चांगली कामगिरी इथे आपण पाहतोय. विकेटचं पतन होत असताना धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. नवीन गोलंदाज प्रितेश तर जकीनांना या स्पर्धेतून रजा घेत असताना आपलं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला आत्तापर्यंत आपण साथ दिली. खऱ्या अर्थाने आयोजकांच्यावरती असलेलं प्रेम आणि या सर्व खेळाडूंचं जकीनांना म्हटलं गेलं ते जुने जाणते खेळाडू. क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि आज त्या मॅचसाठी आत्तावरती उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी. प्रितेश हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय तो योगेश. स्ट्राईकला प्रथमेश, प्रितेश, योगेश सर्वस्व. आज वार पण लागला शुक्रवार शनिवार
शनिवारचा नो चेंडू. फ्रीट असणार यानंतर. उघडा डोळे पहा नीट, भोज संघ पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू पाहूया. फ्रीटच्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करणार प्रथमेश. प्रितेशचा पुढचा चेंडू. इथे फ्रीटचा चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात बरोबर झालाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतो. तारीफ केली भोज संघाने या क्षेत्ररक्षकाची, त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चित्ते की चपलाईने हरणाच्या गतीने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगल्या प्रकारे पाहिलं गेलं ही अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण जर लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये पहिल्या षटकामध्ये झालं असतं तर तिथेही तो चेंडू अडवता आला असता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षण जी कामगिरी केली. उर्फी चेंडू जाऊन पोहोचला सीमारेखा. त्यासारखं पार करतो. आमचे सर्व करवईचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचा मनापासून हार्दिक स्वागत. या आपण बसा. एक सुंदर आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय करवईच्या मैदानावरती. आणि करवई संघ म्हटलं गेला क्रिकेटमध्ये नेहमीच प्राधान्य देणारा. त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं गेलंय 250 ते 300 प्लेयर खेळत असतात. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं पंबाल चेंडूकडे खेळत बसला. तुतू मैमेचा खेळ त्या ठिकाणी पाहायला गेलं. त्याचं रूपांतर आपण पाहतो दुसऱ्या धावेमध्ये झालंय. या 2 धावेने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 3च्या पुढे 0. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू. प्रितेश कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. तिथे कमबॅक केलं होतं बदलापूर संघाने. इथेही त्याच पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात झाली. इम्तियाज भाई आमचे जिशान भाई घराकडे निघालेत. त्यांना शुभेच्छा देऊयात. आता जाताना जपून जा, व्यवस्थित घरी आपण जा, गाडी सावकाश चालवा. फुलेचा चेंडू खेचला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पहिल्यांदा पाठीमागे गेला होता. त्यानं चेंडूचा अंदाज पकडला आणि झेल या ठिकाणी सुरेख घेतली गेली. फलंदाज बाजूला स्वतः कॅप्टन येतोय माघारी. झटका दिला गेलाय तो ओम कोंडेश्वर भोज संघाला. दादा येऊ दे पथूर. थँक्यू मास्टर. जरूर आपण पाहतो बघा प्रत्येक वेळी समालोचकाला पैसे दिले जातात. आपण पाहतो खेळाडूवरती पैसे उडवले जातात. पण ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो गाण्यांची त्याला पण पैसे द्यायला पाहिजेत. हां बघा एकदा दोनदा पैसे द्या, रात्रभर तुमची गाणी वाजवेल तो. काहीतरी असं करत जा, मजा येते. आम्ही पाहिलंय करवईच्या टुर्नामेंटमध्ये सर्व काही पाहिलं आम्ही. पैसे कुणाकुणाला दिले जातात. जशी करवई प्रीमियर लीग झाली तर काही मुलं 1-2 महिने घराच्या बाहेर पडलेच नाहीत. थेट या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे फलंदाज बाद मधोमध सापडला. झटका पुन्हा एकदा दिला जातोय ओम कोंडेश्वर भोज संघाला.
जरूर वाचलं जाईल दादा. मथुर येईल मथुर. थँक्यू जी मास्टर. आत्ताच मला सूचनेप्रमाणे खरवई प्रीमियर लीग झाल्यानंतर 2-3 प्लेयरनी डायरेक्ट फ्लॅटच बुक केले म्हणतात. लाजवाब मजा आली त्या स्पर्धेला, कारण 2-3 जे पाहुणे होते आपल्यातून खेळाडू पण चांगले खेळ गेले आणि खऱ्या अर्थाने एन्जॉय. प्रेक्षक शेवट परत होते. आमच्या महेशनी तर थारच घेऊन आला होता ट्रॉफी घेऊन जायला. महेश आमचा थार घेऊन उभाच राहिला या. पण खऱ्या अर्थाने मजा आली, कारण तो मैदान सुरेख आहे, चांगली स्पर्धा. आणि यावर्षी वादा केल्याप्रमाणे पुढच्या वर्षी 3 दिवस देण्याचा प्रयत्न जरूर असेल, फक्त कुठे स्पर्धा नसावी. इथे स्टेप आउट केलाय. लॉंगा झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू उचलला जाणार. एकच धाव या ठिकाणी समाधान घेतलं जाईल. एका धावेने स्कोर कार्ड धावसंख्या 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शरीरवेधक चेंडू होता. यामधील विजेता संघ आजच्या रात्री ती शेवटची मॅच खेळेल गावदेवी खरवेच्या विरोधात. कोणता संघ असेल का? हे तिन्ही संघ बदलापूर विभागामधले. बदलापूर जनता राजा का ओम कोंडेश्वर भोज, कोणता संघ असेल गावदेवी खरवेच्या विरोधात? इथे स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. विकेटचं पतन या ठिकाणी पाहतोय. दादा कोणी जिंकून दे, पण बदलापूरच्या एका संघाचा बक्षीस पात्र होणार आणि एका संघाचा जाण्याचा खर्च वसूल होणार, हे तर फिक्स आहे. त्या दोन गोष्टी फिक्स आहेत. आता ते दोन संघ कोणते आहेत? त्यातला एक संघ तर आपल्याला भेटलाय, खरवई संघ. आणि यामधले विजेता संघ कोण असेल यावरती लक्ष असेल. कुणाल पेनकर यांना माहिती आपल्या फलंदाची ताकद, किती धावा या ठिकाणी ते खर्च करतील आणि तेवढी ताकद वापरावी लागेल सेकंड इनिंगला. बॅटिंग करत असताना, धावांचा पाठला करत असताना. इथे गोलंदाजी मार्कवरती इरफान. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 32 असा आकडा जो नेहमीच पार्टीला दिला जातो. सुरेख फटका. पहिल्या चेंडूवरती इरफानचं केले स्वागत. चेंडू सीमा रेखा पार. 7 धावेसाठी आला षटकार. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतो इरफानचा. इथे पुन्हा एकदा इरफानचं स्वागत केलंय. फलंदाजच्या बॅटमधून चेंडू निघाला दूरवर. हाय यूज हँडसम लॉंगेस्ट षटकार. या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 44. पुन्हा एकदा तोच टार्गेट आहे 45 धावांचा. तिथे 4 षटकं होती, इथे आता 3 षटकं आहेत. हा टार्गेट कशा प्रकारे पुरा होईल यापूर्वी पाहणार आहोत. तो परत डीजे मास्टर अमिताभ बच्चनचा मेरे अंगणे में कौन है हा गाणं फक्त त्या ठिकाणी लावायचे.
दादांनो ती शेकोटी जरा विझवा. आता आमचे केप बाब त्या ठिकाणी येतील. प्लीज. चेक करतात आपण पाहतो. एक चेंडू चेक झाला तर विराज देतील बॉल, काही टेन्शन नाही. त्यांच्या घराच्या बाजूलाच बॉलची फॅक्टरी आहे. हो. चला आपण 45 धावांची गरज, सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाले. सलामीला पाहतो आपण सागर आणि सागरच्या सोबत इरफान ही जोडी मैदानात पाहतो. 45 धावांचं लक्ष. 44 झाले, 45 धावांची गरज आहे. ओम कोंडेश्वर बोध संघाचा पहिला गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती विशाल. पहिला चेंडू चांगली सुरुवात आपण पाहतोय आणि लाजवाब पंचांची भूमिका साकारल्या स्पर्धेमध्ये. सात सिद्दीकी, खुरम नजे, सलमान नजे, एकच वादा बबलू दादा. इथे पहिला चेंडू निर्धाव होता. इथे दुसऱ्या चेंडूवरती मिळतो विकेट. किशोर कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. झटका सुरुवात झाले. सागर येणार माघारी. झटका. चांतराच्या बदलापूर संघाला 45 धावांची गरज असताना हा दुसऱ्या चेंडूवरती विकेट. ठोक डिजे. या दिया. थँक्यू डिजे मास्टर. इथेच थांबा, आपण नंतर चालू करू. इथे दांडी गुल, फलंदाज बाद, बॅक टू बॅक विकेट. ठोक डिजे. ला 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 ला. ए उमर के नौजवानों, दिल न लगाना ओ डिजे. चांगली सुरुवात. दादा नुसता लाव, त्याच्यावरती थोडासा काहीतरी प्रेम दाखव. सगळाच लावल तो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. चांगला फटका. गॅपमधून चेंडू ढकलला. गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. चेंडू या ठिकाणी हुशार झालाय प्रचार. 4 धावेसाठी आला. चौकार. ठोक डिजे. प्यार करके
3 षटकामध्ये 45 धावांची गरज होती. पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग करणं गरजेचं. अजून इरफान आपण पाहतो इथे आणि इथे गोलंदाजी मार्कवरती योगेश. चांगला गोलंदाज योगेश. पहिला चेंडू निर्धाव. संघ कर्णधार चांगली कामगिरी करत स्वतःच्या खांद्यावरती. टॉस नेहमीच पराभूत झाल्यानंतर आपण पाहिलं गेलं बॅटिंगला आमंत्रित केलं होतं. बॅटिंग करत असताना या संघाने चांगली कामगिरी केली. पहिलं षटक सुरेख होतं. 5 धावा. 2 फलंदाज मार्गस्थ झाले होते. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लगातार निर्धाव चेंडू. 8% निर्धावचे जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू म्हटलं गेलं तर प्रियश आपण नेहमीच बोलतो एखादा रोग जो माणसाला धीरे धीरे मारतोय त्याचप्रमाणे एखाद्या संघाला पराभव छायेत सोडणारा चेंडू म्हणजे लगातार निर्धाव चेंडू खेळणं. हे निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज या ठिकाणी पुढचा चेंडू. इथे लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच 2 समांतर करतील. सांगतील खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धावेने. धावसंख्या आगेकूच होते. 45 धावांचा पाठलाग करताना 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 39 धावांची गरज आहे. 3.9च्या सरासरीने 90च्या सरासरीने चालायचं आहे प्रत्येक चेंडूवरती. इथे चांगला चेंडू. एका धावेने स्कोर कार्ड 7. 38 धावांची अजूनही गरज. धावांची गरज असताना पुन्हा एकदा एक मोठा फटका जरुरी असणार. चांगली कामगिरी करतो का कोणत्या मोठा फटका मारायचा. इथे संधी देत नाही पण इथे क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी होते. चेंडू कार्पेट पद्धतीने येत होता. अचानक उचली घेतली आहे. चेंडू जाऊन पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. हा चौकार सामन्याला कलाटणी देणार का. सामना बदलावर संघ इथून यू टर्न घेणार का. सामना विजयी पदावरती घेऊन जाणार का. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले त्या चौकारच्या सहाय्याने. 11. विलास पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतोय. फुल लेंथचा चेंडू. फुलटा चेंडूचा समाचार. चेंडू जातो सीमारेखा पार. फ्लायटेड चेंडू बाहेर पडला. 7 धावेसाठी षटकार आला. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 45 धावांची गरज होती म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू शिल्लक येते एक मात्र चेंडू म्हणजे 7 चेंडू 28 धावा. म्हणजे ह्या चेंडूवरती एक अपेक्षा असतील. एक मोठा फटका आला. जरूर शेवटचं षटक आपण काही करामत करू शकणार का जांतराच्या बदलापूर. टप्प्याचा चेंडू वाईडिश लॉग रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विशाल तिथपर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड. एकच धाव घेतली. 18 धावसंख्या विजयासाठी आपण पाहतो 27. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि स्ट्राईकचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलणार का. आपण याच मैदानावरती गतवर्षी खुराम सर 31 धावांचा पाठलाग होताना पाहिला गेलाय आणि त्यावेळी बदलापूर संघ होता आणि तो बदलापूर संघ आपण पाहिला. बदलापूर गाव आज संघ होता. आता जांतराचा बदलापूर संघ आहे. 6 चेंडू आणि त्या 27 धावा या ठिकाणी होणार का. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं तर प्रत्येक संघामध्ये 5 ते 6 अष्टपैलू खेळाडू असतात. वाईट चेंडू. तर प्रतिवर एक बाउन्स आणि त्याचबरोबर वाईटची एक धाव जरूर या ठिकाणी धावसंख्येवरती जोडली जाईल.
पुन्हा एकदा पंच आपलं लक्ष वेधून घेतात. बॅक टू बॅक वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 वाईटच्या धावा धावसंख्यावरती या ठिकाणी पाहतोय. जोडल्या जातील. या 2 वाईटने स्कोर कार्ड 20-25 धावांची अजूनही गरज आहे. 4 मल्टी हिट इथे लागले जातील का? स्ट्राईकचा फलंदाज होती. हिम्मत आणि युक्ती आहे इथे. षटकाराची गरज आहे. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न. दूध आणि तलवार खडतर मार्ग पकडायचा नाही आहे. सरळ रस्ता होता, त्या रस्त्यावरती चालायचं होतं. षटकाराची गरज असताना रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही 25 धावांची गरज आहे. समोर पाहतो वाईडी श्लॉंगा डिझल मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 21. 24 धावांची गरज. इथून प्रत्येक चेंडू आता मल्टी हिट मारावा लागेल. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. चेंडू सोडला. याच मैदानावरती पहिल्या रात्री आम्ही पाहिलं होतं. धावसंख्येची गरज असताना ते चेंडू सोडण्यात आलं होतं आणि ते चेंडू घातक ठरले होते. इथे एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर युक्तिबाज गोलंदाज आपण पाहिले गेले बहुत संघाकडून. मॅच मध्ये आपण बोलतो वन साइड मॅच या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बहुत संघाने केला. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने जी मित्र आमच्या या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं दादा खरवई बरोबर कोणता संघ येईल, आणि त्यांनी सांगितलं 100% भोज संघ जरूर खरवई बरोबर तिसऱ्या राऊंडला असेल. त्याचं हे भाकीत खरं ठरतंय. आणि खऱ्या अर्थाने दादा तुझा ॲड्रेस सांगून ठेव, एक मंदिर आणि एक जागा तुझ्यासाठी जरूर ठेवू, कारण तुझं भाकीत 100% सही ठरलंय. कारण इथे बॅकफूट होती ढकललं गेलंय चांतराच्या बदलापूर संघाला. इथे चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा आल्या. 4 धावाने आपण पाहतो या ठिकाणी या क्वार्टर फायनल मध्ये जरूर प्रवेश केलाय भोज संघाने आणि भिडणार तो खरवई संघाच्या विरोधात. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. या धावा आपण पाहायला गेला त्या झाल्यात. त्या पहिल्या इनिंगमध्ये 45चा पाठलाग करता आला नाहीये जांतराच्या बदलापूर संघाला. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच शंकर ठरला. या मॅचचा हिरो शंकर. या आपण मॅन ऑफ द मॅच साठी तोपर्यंत संधी डीजेला आणि ऐकूया आपण आवाज प्रियेशजी वाबरे यांचा.